नॉर्मली ज्यावेळेस आपण क्रिस्टलबद्दल बोलतो तर कुणीही सांगतं की पैसा जर हवा असेल तर तुम्ही पायराईटचा क्रिस्टल घाला. पण मग याची ॲक्च्युअल जी सिलेक्शन प्रोसेस असते ती कशी ठेवली पाहिजे किंवा कशी असली पाहिजे? आजकाल प्रत्येक व्यक्तीला म्हणजे पैसा हवाय म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती पायराईटचं इतकं मार्केटिंग झालंय की सगळेजण उत्सुक पायराईट घालतात, पण तसं नाहीये. पैशाच्या रिलेटेड सुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यातला आपला प्रॉब्लेम कोणता आहे त्यानुसार आपण क्रिस्टल वापरला पाहिजे. पैसा येत नाही यासाठी पायराईटचा वापर होतो. पैसा टिकत नाही हा एक वेगळा इश्यू आहे. जर तो असेल तर त्यासाठी एक सिट्रीन नावाचा वेगळा क्रिस्टल आहे, तो वापरला जातो. पैसा आहे भरपूर पण त्याच्यातून सुख समाधानच मिळत नाही, ते इन्व्हेस्ट होत नाही, ते रिपिटेटिव्ह त्याच्यातून इन्कम क्रिएट होत नाही. हा प्रॉब्लेम असेल त्यासाठी एक वेगळा क्रिस्टल वापरला जातो. सो कोणता आपला प्रॉब्लेम आहे तो बघून आपण त्यानुसार क्रिस्टल वापरला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला वरवर दिसतं की फायनान्शियल इश्यू आहे, पण त्याचा जो रूट कॉज आहे तो वेगळा असू शकतो. की कॉन्फिडन्स कमी पडतोय, ॲक्शन टेकिंग कमी पडतं आहे, म्हणून काम नाही होत आहे, म्हणून अपॉर्च्युनिटीज नाही येते, म्हणून पैसा येत नाही आहे. काही वेळेला इमोशनल खूप स्ट्रेस असतो, त्यावेळेला आपले इमोशन्स निगेटिव्ह असतात आणि त्याचे व्हायब्रेशन लोएस्ट असतात आणि पैशाचं व्हायब्रेशन हे हायेस्ट व्हायब्रेशन आहे. बरोबर. सो जर तुम्हाला पैसा तुमच्या लाईफमध्ये हवा आहे तर तुम्हाला तुमचे इमोशन्सचे व्हायब्रेशन हे हायर लेवलला न्यायला लागतात. त्यावेळेला तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि मग तुमच्याकडे पैसा यायला लागतो.